चला पंच लेट्स प्लेचा इशारा. आपण सामन्याच्या दिशेने जो विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत शामभाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग नगरसेवक म्हणजे खऱ्या कार्यसम्राट नगरच्या वर्षी 2025 पर्व दुसरं. मागच्या वर्षी सुद्धा आपण ही स्पर्धा खूप प्रत्येक क्रीडा रसिक प्रेमिकांनी जोमाने एन्जॉय केली होती. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश झाला समर्थ बॉईज 14-32 या संघाचा एकेरी धाव्याने आणि गौरीश आणि मैदानाच्या आतमध्ये सौरभ. दोन्ही खेळाडू संयम शांत खेळासाठी जाणले जातात आणि गौरीशला सुद्धा या खेळपट्टीचा खूप अनुभव आला कारण की एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वारंवार आपल्या संघासाठी खूपच चांगली कामगिरी करतोय. आता समर्थ बॉईज 14-32 कडून सलामीवीर बॅटर म्हणून त्याला पाहतोय आपण. गौरीश तिसरा चेंडू डिफेन्सिव्ह खेळण्याच्या पद्धतीमध्ये निर्धाव चेंडू. एएमसीसी संघ म्हणजे आई जुदानी माऊली क्रिकेट क्लब हा संघ सुद्धा एक विजय घेऊन विशाल चालके यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आला फिनिशिंग चौकार. मॅच संपवले प्रणित तोडणकर. मंचावरती यायचे प्रणित तोडणकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रमोदजी पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल. प्रणित तोडणकर यांस चार चेंडूचा आतापर्यंत गेला ऑफसाईडला चेंडू फटका एका हाताने चेंडूला अडवला. या साईडला चांगला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 4. बघा आजच्या दिवसाचा विचार केला तर गुरुवारी आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं प्रेम आहे. एवढा प्रेक्षक वर्ग गुरुवारच्या दिवशी भेटणं म्हणजे क्रिकेटवरचं प्रेम खूप आहे. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग आपण सर्वजण जोडले कार्यसम्राट नगरसेवक चषकामध्ये. आणि बघा गुरुवारच्या पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने क्रीडा रसिक प्रेमिकांची म्हणजे प्रेक्षकांची वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा वाढलेली आहे आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा आपण पाहू शकता की प्रेक्षक वर्ग खूप वाढतोय. आता सामन्याच्या दिशेने होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 5 देऊ एकदा डीजेला संधी. चला गोलंदाजी मारवादी सोबत आपल्या संघासाठी दुसऱ्या षटक. बघा पहिल्या षटकामध्ये सिंगलला जास्त महत्व दिलंय कारण की दोन्ही बॅटरना माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपलं विकेट टिकून खेळणं एक महत्वाची बाब असणार कारण की एक महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी आहे. विशाल चालके चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. एकाने धावफलक पुढे सरकताना 5 चेंडूचा 5-6 झालं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आला त्यानंतर सिंगल धावफलकर धावा 6. सौरभ पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. डायरेक्ट हिट नाही पण फेकी सुद्धा चांगले केले. 55 व्यस्त केलं अखेरकार सौरभला मैदान सोडावं लागेल. डिसिजन रेफर केलंय. ठीक आहे 2 मिनिट थांबू आपण. चला स्वतः कर्णधार शैलेशी गावडे मैदानाच्या आतमध्ये येताना सौरभला धावचीच्या रूपात आपलं मैदान सोडावं लागणार आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 6. पहिला गडी बाद आहे धावचीच्या रूपात. हलक्या त्याने डिफेन्सिव्ह पद्धत खेळून काढला. गोलंदाज स्वतः चेंडूवरती गेले. 1 धाव कंप्लीट. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 8. स्वतः शैलेशी करावडे स्ट्राईक एंड वरती स्वतः कर्णधार 7 धावा 7. म्हणजे धावफलकाला जी गती पाहिजे ती नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. येस मैदानाच्या आतमध्ये घेताना सगळी गोष्टी बघाव्या लागतात. बघा रिव्ह्यू एकच आहे. सक्सेस झाला तर बहुत घेऊ शकतात आणि पहिला रिव्ह्यू घेतला होता धावचीसाठी सौरभने आणि सगळी म्हणजे 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 7.
म्हणजे जी गती धावफलकाला पाहिजे होती ती कुठेतरी खूप संत केलेली आहे. एएमसी संघ ऑन साइडला कट करून काढला चेंडूला. एक धाव कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 8. बघा समर्थ भाऊ 14-32 संघासाठी एक महत्वाची मॅच आहे. जर का क्वालिफायच्या दिशेने वेगाने धावायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय. आणि एएमसी संघ शेवटचा चेंडू जलद गतीने हाताळला होता. गौरीशला सुद्धा माहिती आहे जलद गतीच्या चेंडूला फक्त दिशा द्यायचे आणि दिशा देऊन घेऊन गेलो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 9. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. चला गोलंदाजी मार होती ऋतिक. तिसऱ्या षटक बघा. तिसऱ्या षटकामध्ये काय माहिती आहे का शेवटच्या षटकावरती किती धावा येतील त्यावर आव्हान सेट होईल. पण तिसऱ्या षटकामध्ये स्टार्ट मिळेल का तर नाही. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गौरीश यांच्या ऑफ साइडला निर्धाव चेंडू. बघा 2.1 चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा 9. जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट करून दिला नाही. एएमसीसी संघ कुठेतरी आता गौरीशच्या बॅट मधून मोठे फटके घेऊन देत नाही. फुलटा चेंडू स्टेट झाली क्षेत्राच्या धावची धावचीची संधी होती. थ्रो सुद्धा प्रॉपर होता पण गोलंदाजाला थ्रो कलेक्ट करता आला नाही. मग आता सूरज सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. बघा स्टेटच्या दिशेने फटका चांगला सजवला होता. हरिओम टाळ्या वाजतायत. चिट्ट्या वाजतायत. हरिओम 2.2 चेंडूचा खेळ झाला. बघा फटके चांगले केले तर पण एएमसी संघ क्षेत्ररक्षक 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा 11 येणार. देवरच्या 3 चेंडू. देवरच्या 3 मध्ये एखादा मोठा फटका येईल का. मोठा फटका आला तर एखादं काळामध्ये की शेवटच्या जे षटक असेल तिकडे प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जाणार नाही. स्टेटच्या दिशेने स्वतःच्या बॉलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण धावचित घेण्याची संधी. तर ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघासाठी बनली माहिती का. हरिओम संघासाठी करोयामोरीची परिस्थिती आणि पुढच्या दिशेने धावण्यासाठी संघ समर्थ भाई 14-32 सज्ज आहे. एक महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी सोडाचा स्टार्ट सुरू झालाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडू 4 आलाय 2 खेळाडूला भेदून गेलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. डीजे थँक्यू डीजे. 2.5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर पहिला चौकार आलाय समर्थ बॉईज यांच्याकडून. धावपलकडे धावा लागलेत 15. 2.5 चेंडूचा खेळ झाला. येईल का बॅक टू बॅक दुसरा. काय घडेल काय बिघडेल. एक चिकी सिंगल. एका चिकी सिंगलच्या धावानंतर धावपलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ झाला. धावपलकडे धावा लागल्या 16. हरिओम टाळ्या वाजतायत. चिट्ट्या वाजतायत. काय घडेल काय बिघडेल. महत्वपूर्ण लढत असेल ही समर्थ बॉईज या संघासाठी. पहिल्या सत्रातील अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शाही केंडवरती सज्ज झालाय रोशन. मोठे फटके गरजेचे आहेत. धावपलक जर खिंड लढवायची असेल धावा गरजेच्या आहेत. खोऱ्यान धावा ओढाव्या लागतील या अंतिम षटकामध्ये. काय घडेल काय बिघडेल. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतोय गौरीश. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून खेळतोय. काय घडेल काय बिघडेल. रोशनच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक चिकी सिंगल. एका चिकी सिंगल धावामध्ये ऍड होईल. धावपलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. हाय व्होल्टेज मॅच. काय घडेल काय बिघडेल. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज रोशन. स्ट्राईक दिसा इलेश करावडे आलाय. 2 खेळाडूंना भेदून चेंडू गेलाय सीमारेषा पार.
थँक्यू डीजे. या खेळाडूची क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची. नाव आहे शैलेश करावडे. सुंदर असा 21 धावफलकावरती लागलेत. बॅक टू बॅक दुसरा येईल का? स्ट्राईक एंड मध्ये सज्ज फलंदाज शैलेश करावडे. हाय व्होल्टेज मॅच. गोलंदाज सज्ज. रोशन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 21 धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित पहिल्या सत्रातील 3 चेंडू बाकी. कमबॅक केलाय रोशन यांनी. येईल का चौकार? शैलेश करावडे स्ट्रायकर वरती सज्ज. फोलर लेनचा बॉल आलाय. बॅक टू बॅक दुसरा डीजे. थँक्यू डीजे. या खेळाडूची चर्चा अख्ख्या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये नक्की होईल. नाव आहे शैलेश करावडे. उर्वरित 2 चेंडू बाकी. पहिल्या सत्रातील महागडा ठरलाय. रोशन येईल का? तिसरा शैलेश करावडे. मॅन फ्रॉम पनवेल पाडा. डीजे. थँक्यू डीजे. 3 षटकार शैलेश करावड्याच्या बॅटमधून अफलातून चौकार पाहायला भेटते. चौकारांची आतषबाजी शैलेश करावडे. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील स्ट्रायकर फलंदाज शैलेश करावडे. चौथा नो चेंडू आहे. नो. 5 धावा बोनसच्या रूपामध्ये ऍड होतील. थँक्यू डीजे. थँक्यू. 5 धावा. नो प्लस चौकार. खूपच सुंदर असं डिसिजन होतं जोगित पाटील यांचं. नो चेंडू. थर्ड अंपायर नो चेंडू बघायचं. पंचांची अपील फेटाळले. निर्धाव चेंडू. सॉरी चौकार. धावफलक जाऊन पोहोचता येते. 33 धावा. 34 विन. 34 धावांचं आव्हान. भलं मोठं आव्हान असेल. अफलातून फलंदाजी मिस्टर शैलेश करावडेच्या बॅटमधून पाहायला भेटली. 4 चौकार. .34 34 धावा धावफलकावरती लागवलेत. समर्थ बॉयज या संघाने 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आई माऊली या संघाला. शैलेश करावडेचे 4 चौकार नक्कीच लक्षात राहतील. असे 4 चौकार होते. या खेळाडूला स्कोर कार्ड हलवण्याची क्षमता नक्कीच होती. पाहायला देखील भेटली. खूपच सुंदर अशी फलंदाजी मिस्टर शैलेश करावडे.
क्षेत्ररक्षक सजवत असताना स्वतः संघाचे कर्णधार शैलेश करावडे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. फलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती रोशन स्ट्राईक वरती सज्ज झालाय. मिस्टर विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज भावेशच्या हातामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज भावेश. लेग ब्रेकचा हाताळलेला चेंडू पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. धावाचा श्री गणेशा. एक चेंडू एक चिकी सिंगल धाव पद खलकामध्ये ऍड होईल. धावाचा होतोय श्री गणेशा. पहिले षटक भावेश याचं. दुसरा चेंडू भावेशाच्या खेळण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तद्वार एकदा फंबल. काय घडेल क्रिकेट विश्वातील आत्महत्या डीजे खूपच सुंदर असा थ्रो होता गौरीशियाचा. गडी झालाय बाद. रोशन खूपच सुंदर असं षटक हाताळतोय भावेश. 2 चेंडूचा खेळ झाला. धावपलकडे धावा लागलेत. एक हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. चेंडूला सन्मान दिला. एक चिकी सिंगल. 2 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. 3 चेंडूचा खेळ झाला. धावपलकात धावा तद्वार लागले 2. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल समर्थ बॉईज या संघाचं. क्षेत्ररक्षण सजत असताना संघा स्वतः कर्णधार शैलेश करावडे ऑन फील्ड. पुढील चेंडू भावेशाचा सामना करणे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. गडी बाद. अप्रतिम झेल डीजे डीजे. अप्रतिम झेल. आउटस्टँडिंग झेल आमच्या लाईव्ह मेगा स्क्रीनवरती पाहायला भेटतोय. गौरीश याचा या खेळाडूने प्रभावित केलंय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण गौरीश सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल समर्थ बॉयज या संघाचं. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय मिस्टर सौरभ. पुढील चेंडू भावेशाचा सामना करेल. ऋतिक एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. तद्वर धावफलक जाऊन पोहोचते त्या 3 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. स्ट्राईक वरती फलंदाज सूरज सामना करेल. खोलवर टापायचा चेंडू. तद्वर 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावा लागले 4. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. प्रथमेश सुंदर असा हाताळलेला चेंडू. आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी हात पसरवलेत. अवांतर रूपात भर पडते. धावफलक 1 ने वाढते. धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जेरेला घोषांकित क्षेत्रामध्ये. एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. संत गतीने धावफलक चालू आहे. तद्वर धावफलकावर धावा लागले 6. धावाचा पाठलाग करायसाठी मोठे फटके गरजेचे आहेत या षटकामध्ये. प्रथमेश हो सुंदर असा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. बॅक फुटला जाऊन चेंडू झकळल्या घोषांकित क्षेत्रामध्ये. एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. खूप अचूक मारा. भेदक मारा मानावा लागेल. ऑफ ब्रेकचा पट हाताळलेला चेंडू होता. चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकडे धावा लागलेत 8. खूप अचूक मारा मानावा लागेल प्रथमेश याचा. भेदक मारा. पुढील चेंडू बॅक फुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. चेंडू काही समजला नाही. यष्टी रक्षक फलंदाजाला चेंडू जाऊन संपतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागली प्रथमेशाची. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. आउट साइड लेग स्टंपचा मारा. पंचांनी हात पसरवलेत. अवांतर रूपात भर पडते.
तद्वर धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडू बाकी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद डीजे. थँक्यू डीजे. दुसरा षटक प्रगतीपथावर. 1.5 चेंडूचा खेळ झाला. तद्वर धावफलकावरती धावा लागलेत 9. धावफलकावर धावा लागलेत 9. दुसऱ्या षटकातील अंतिम 1 चेंडू बाकी. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी. प्रथमेशाचं खूप सुंदर असं षटक म्हणावं लागेल. 4 धावा खर्च केला. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. फलंदाज फील्ड करेल. तद्वर 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले 10. बघा येणारे 12 चेंडू असतील. येणारे 12 चेंडूमध्ये 24. हे इक्वेशन दिसतं तेवढं सोपं नाहीये, पण करू शकतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एमसीची गाडी. बघा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर समर्थ बॉईज 14-32 यांचा धावफलक मात्र 16 वर होतं. त्या 16 नंतर शैलेजी करावडे यांची आलेली खेळी म्हणजे शेवटच्या षटकामध्ये किती धावा झाल्या त्यानंतरला कॅल्क्युलेट करतील. इक्वेशन नंतरला असेल. पण जर का एमसीचे दोन्ही सलामीवीर बॅटर सिंगल घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपली विकेट टिकून असते ऋतिक आणि विशालची जोडी, तर कुठेतरी एक आक्रमक खेळी करावी लागली असती. शेवटच्या षटकामध्ये प्रेशर दिला असता, पण आक्रमक खेळी पहिल्या षटकापासून कुठेतरी महाग ठरली. कारण की दोन्ही सलामीवीर बॅटर ज्यांच्यामध्ये क्षमता होती की सामन्याची फेरबदल करू शकतात, दिशा बदलू शकतात, ते आपल्याला लवकर डगआउटच्या दिशेने बघायला. आता मैदानाच्या आतमध्ये किंवा सूरजमध्ये सुद्धा ती क्षमता वन डाऊनची भूमिका निभवताना आपण त्या खेळाडूला पाहत असतो. पण त्या सूरजची भूमिका सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 2.2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 11. धावफलकर जलद गती थोडीशी आणावी लागेल. बॅकफुटला आला. डाऊन साईडला गेम झाले. क्षेत्ररक्षक जाधव चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 12. बघा 9 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी आहे. 9-22. या येणारे 3 चेंडू महत्वाचे असतात, कारण की तिसऱ्या षटकावर कुठेतरी अवलंबून असते की शेवटच्या षटकाला किती धावा. येणाऱ्या 3 चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? तर खुलवा टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण धावतीच्या रूपात गडी बाद. आता डीजे मस्तानी सुद्धा ब्रेक घेतला. थँक्यू डीजे. जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सूरज आहे तिथपर्यंत एमसीसी संघाच्या आशा निराशा सर्व काही असतील टिकून. कारण की सूरज मध्ये जी क्षमता आहे की यांनी असे सामने फिरवलेत. एमसीसी संघाचा सूरज एक सलामीवीर बॅटर आज वन डाऊनची भूमिका निभावतोय आणि मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी उतरवली. 8-22च्या इक्वेशन 2 चेंडू. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू खूप महत्वाचे. 2 चेंडू वाईट सोडण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. पंचांचा इशारा वाईटचा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये अडवला. बघा अतिरिक्तने काय गोलंदाज थोडंसं मनोबल खचलं जाते, कारण की प्रेशराइज मुकाबला आहे. येणाऱ्या 8 चेंडू आणि 21 धावा आणि बॅट्समॅनला सुद्धा अतिरिक्त धाव मिळाले. तर कॉन्फिडन्स वाला ऑन साईडला बॅकफुट लावून ठेवले. गौरीश चुकी करेल का नाही? वरच्या अँड वरची थ्रो आणि गौरीशला सुद्धा मैदानात खेळताना माहिती आहे थ्रो कुठे राईट साईडला करायचा आहे. आणि परफेक्ट धावची रूपात गडी बाद. संधी थँक्यू डीजे. 7-21 मॅच. 7-21 शेवटचा चेंडू. एक निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की असेल, पण समर्थ बॉल 14-32 चौका इझिली जाऊन येणार नाही. उलटा स्टॅपच्या सहारा टॅप मध्ये जास्त महत्व नाही. निर्धाव चेंडू सांगता शेवटच्या षटकापर्यंत वळतोय आणि आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे लीग स्टेजची. तिकडे इक्वेशन आहे 6-21. सूरज मध्ये सुद्धा क्षमता आहे. 6-21 आपल्या संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील आणि समर्थ बॉल 14-32 मैदानात ज्या दर्जाचे क्षेत्ररक्षण जाऊन दिले की गौरीश आणि पूर्ण टीमने की एकही चौका पास होऊन देत नाहीये. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं आहे, पण जिकडे 3 षटकानंतर 16 धावा होता एमसी संघ त्याही गोष्टी विचार कराव्या लागतील सामना झाल्यानंतर. कारण की तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकारी धावा मात्र 16 होता.
तिथून आलेले काही रन शैलेश कराड यांची फलंदाजी कुठेतरी आता महाग पडू शकते. येणारे 6 चेंडू आणि 21 धावा क्षमता आहे सूरज मध्ये. बघा 6 चेंडू त्या पहिला चेंडू निर्णायक असेल, कारण की कुठेतरी कॉन्फिडन्स मोमेंटम शीट करावं लागेल. पहिला चेंडू बॅट फिरवले फक्त संपर्क नाही चेंडू सोबत. बघा बॅट फिरवले होते पण संपर्क सुद्धा नाही आला. येणारे 5 चेंडू आणि 21 धावा. एएमसीसी संघ आणि हरिओम संघ दोन्ही आशा निराशा या चेंडूवरती निर्बंध असेल. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण सुद्धा गरजेचं आहे. बघा 3 षटकापर्यंत ना एएमसी संघ सुद्धा चौकार जाऊन गेले, पण समर्थ भाई 14-32 उलट केले. चौथ्या षटकावरती घेर टाकला गेला, पण शैलेश अशा प्रकारे घेर टाकला की धावफलक सगळं 30+ जाऊन ठेवलं. आणि आता कुठेतरी स्वतः एकही चुकी नाही करणार, कारण की त्यांनी 3 षटकारापर्यंत चौके नव्हते सोडले. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत चौके नाही सोडणार असं समीकरण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ, धावफलकर धावा मात्र 14. चुकी झाली तर चुकीला सुद्धा सुधारलं जाते. आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना सारखा कमबॅक एवढं चांगला आहे तर बॅकअप सुद्धा मैदानाच्या मध्ये तितकंच चांगलं आहे. समर्थ वाई 14-32 कमबॅक बॅकअपचा खेळ मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थाने दाखवून देताना शैलेश करावडे यांनी प्रयत्न केले होते, प्रयत्न करायचे. बघा प्रयत्नांनी माणूस नेहमी शिकत असतो. सूरजच्या बॅटमधून हा चौकार होतोय. बघा येणारे 2 चेंडू आणि 19 धावा. कुठेतरी क्रिकेटच्या बदलावरती खूप हार्ड इक्वेशन आहे. मला या मॅच मध्ये फक्त औपचारिकता. एमसी संघ थोडस हॅड पाहिलं या फ्लिक साठी. पलटा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला ऑन साईडला. बॉल शेवटचा चेंडू डिफेन्स कॉंग्रॅच्युलेशन समर्थ भाई 14-32 मोरेगाव चॅलेंजर मध्ये 3रा संघ क्वालिफायच्या दिशेने गेला. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ भाई 14-32.